शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचं गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। काल अखेर त्यांनी 3 दिवसानंतर उपोषण सोडले। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले। 22 जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे। आपल्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विचार सरकार करतोय। या अटी संदर्भात काय करता येईल यासाठी आपल्याला कमिटीकडे जावं लागेल असं महाजन यांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 4 जुलैला पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे। फक्त विनंती एवढीच करतो की आपण हे आंदोलन सुरू करत असताना श्री आपली मंदिराच्या इथे आपण गेलो होतो आणि आपल्या श्री नामदेव पायरीचं दर्शन आपण घेतलं होतं। मी फक्त साहेबांना एवढंच सांगतो की आपण इथं आलात, मी माझं हे उपोषण आणि माझ्याबरोबर या 26 लोक नक्कीच उपोषण मागे घेतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामुळे एवढं मोठं नाव असेल तर या 2 छोट्या अटी हे ठेवणार नाही असा मला विश्वास आहे। आणि विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं। आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही ते आषाढी तर आहेच पण ते वेगळा विषय, पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ, एवढं मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो। विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा सांगलीच्या जागेवर भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप हे निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकीसाठी महायुतीकडून खास रणनीती आखण्यात आली आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असून देखील भाजप सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी सहलीला रवाना झालेत। खासगी एसी ट्रॅव्हल्समधून नगरसेवक आणि नगरसेविकांना अज्ञातस्थळी पाठवण्यात आले। नगरसेवकांसोबत कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलांसह सदस्य सहलीवर गेले असल्याची माहिती आहे। दुसरीकडे साताऱ्यातील भाजपचे नगरसेवकही सहलीला जाणार असल्याचं कळतंय। विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता। रद्द केलेल्या उमेदवारी अर्जावरून माजी आमदार असलेल्या गोपीचंद बाजरिया आणि विप्लव बाजरिया या पितापुत्रांनी काही नवे पुरावे सादर केले। आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। निवडणूक अधिकारी मॅनेज असल्याचा बाजरियांचा गंभीर आरोप आहे। सोबतच 17 उमेदवारांचे अर्जही त्यांनी सादर केले आहेत। आपल्यासोबत माजी आमदार विप्लव बाजरिया ज्यांचा उमेदवारी अर्ज हा नाकारण्यात आला, काय नेमकं तुमच्याकडे पुरावा कोणता आहे? तुम्ही बघितलंच आहे की जसं नटराजन केसमध्ये जसं त्यांनी त्यांचं हे सगळं फॉर्म ॲफिडेविट चूक असतानाही त्यांना ते बाद केलेलं आहे। तसंच आमचं असं म्हणणं आहे की आता जे उमेदवार उभे आहे त्यांचं कमीत कमी आम्ही 15 फॉर्म काढले आहे आपल्या इलेक्शन वेबसाईटवरून, जे की सेम आमच्याही मतलब त्याच्यापेक्षाही मतलब त्यांनी अनेक त्रुट्या केली आणि त्या इलेक्शन कमिशन ते ॲक्सेप्ट करू शकतात। जे ॲफिडेविट मतलब जे आमचं पूर्ण फॉर्म कम्प्लीट आहे त्याला ते डावलून त्यांना ॲक्सेप्ट करून राहिले, अशी पार्शियालिटी कसं करून राहिले हे आम्हाला समजत नाही आहे। काय त्यांच्या मागे मानसिकता आहे? इलेक्शन ते आम्ही इलेक्शनची पूर्ण तयारी करून आणि फॉर्म चोख दुरुस्ती भरूनही ते आमचे फॉर्म रिजेक्ट केला। त्यांनी आम्ही 15 पुरावे काढले, जसं की तुम्ही यवतमाळचा फॉर्म बघणारा जे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरलेला आहे। इव्हन ठाण्याचे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरला आहे। इव्हन हिंगोलीचा तर तिथे फॉर्म तो ॲक्सेप्ट होऊ शकते, पण अमरावतीमध्ये का नाही? हे माझ्या सरकारला आणि इलेक्शन अधिकाऱ्याला प्रश्न आहे। माझा जो फॉर्म मुलाच्या विपुल बाजरियाचा जो फॉर्म भरलेला आहे तो 100% वैध आहे। दुनियाची कोणतीही ताकद त्याला अवैध ठरवू शकत नाही। नंबर 1, काही तुम्ही गोळमाळ केला असेल तर त्याला काही शब्द नाही। परंतु आज आम्ही काय केलं की 17 विधान परिषदेची निवडणूक आहे राज्यामध्ये होऊ घातलेली आहे आणि त्या 17 विधान परिषदेमध्ये कमीत कमी 60-70 लोकांनी फॉर्म भरले। त्यामध्ये आमच्या सारखेच एकच फुटिंगवर एकच धर्तीवर लोकांनी फॉर्म भरले। यवतमाळचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आमच्या फुटिंगवर, हिंगोली परभणीचे फॉर्म आमच्या फुटिंगवर झाले, जळगावचे आमच्या फुटिंगवर वैध झाले, ठाण्याचे आमच्या फुटिंगवर वैध झाले। प्रत्येक नगरपालिकेमध्ये वर्ध्यामध्ये सर्व आमच्या ज्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे मागील 25 वर्षापासून आम्ही भरत आलेलो आहे
त्याच फुटिंगवर कमीत कमी 20 फॉर्म आज आम्ही काढले. ते 20चे 20 वैध झालं. आमच्या फॉर्म बाबा अमरावतीमध्ये असं काय झालं की वैध असताना कोणता दबाव होता, कोणता प्रेशर होता? उमेश सोनवणे, एबीपी माझा अकोला. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव काही घेत नाहीयेत. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणार नाहीयेत. त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याचं समोर आलंय. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलाय. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 8 दिवसांपासून अमरावतीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कोणताही संवाद झालेला नाही. इतकंच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी त्यांचा कोणताही संवाद झालेला नाही, अशी प्रतिक्रिया स्वतः हर्षजित देशमुखांनी दिली आहे. तसंच माझं नाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी सर्वपक्षीय संमतीनं सुचवलं होतं, असंही हर्षजित देशमुख यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण पाहूयात. आपल्यासोबत अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख आहे. बघा, प्रचार शिल्लक म्हणजे पर्सनली नाही, पण माझा प्रचार ऑलरेडी चालू आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी 5 दिवस ॲडमिट होतो आणि मला किडनी स्टोनचा एक मेजर प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आहे, ज्याच्यामध्ये 11 mm 11 mmचा एक आणि एक 6 mmचा असे 2 किडनी स्टोन डिटेक्ट झाले आहे. त्याच्यामुळे मला थोडंसंही हालचाल केली की वॉमिटिंग फिलिंग आणि पेन होतात. तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी इमिजिएट मला तो ऑपरेट करण्याचा सल्ला दिला. पण ह्या सगळ्या घडामोडी बऱ्याचशा गोष्टी चालू असल्यामुळे मी त्यांना विनंती केली की हे ऑपरेशन आपण 8 दिवसांनी करू. तोपर्यंत मला काही तुम्ही मेडिसिन द्या जेणेकरून माझा त्रास कमी राहील. पण त्यांनी सांगितलं आम्ही मेडिसिन जरी दिले तरी तुम्हाला 8 दिवस पूर्ण रेस्ट करावं लागेल. तुम्हाला घरून प्रचार करायचा आहे, काय करायचं आहे त्यांना मी कारण सांगितलं, ते तुम्ही घरून करा, बाकी तुमच्या लोकांनी काम करावं. ते आरोप त्यांनी अशा परिस्थितीत केले की जेव्हा मी 3-4 दिवस पहिले कॅम्पेनिंग केलं, त्या कॅम्पेनिंगमध्ये मी अचलपूर, चिखलदरा, दर्यापूर, परतवाडा, तिवसा आणि अमरावती महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक यांच्या प्रत्यक्ष जवळपास 150-150 लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहे ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर अचानक तब्येतीचं कारण उद्भवल्यामुळे मी ॲडमिट झालो. तर त्या परिस्थितीत त्यांना ही कल्पना कदाचित नव्हती 2 दिवस, तर त्यांना रागाच्या भरात त्या काही बोलल्या असेल, तर त्याला आपण काही करू शकत नाही ना. आणि त्याच्यानंतर त्यांच्या जे वक्तव्य त्यांनी केलं माझ्याबद्दल आरोपाच्या बाबतीत, त्याला मी उत्तर दिलेलं आहे, संयुक्तिक उत्तर दिलं आहे की अशा प्रकारचं काहीही नाही आणि मी अजूनही रिंगणात आहे, मी माघार घेतलेली नाही, माझा प्रचार चालू आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी वडेट्टीवार गटात 17 तर धानोरकर गटात 10 नगरसेवक होते. मात्र अलीकडेच झालेल्या काही घडामोडीनंतर वडेट्टीवार गटातील 5 नगरसेवक धानोरकर गटात गेलेत आणि त्यामुळे धानोरकर गटाची संख्या 15वर पोहोचली आहे. आणि त्यानंतर धानोरकर गटानं वडेट्टीवार समर्थक असलेले पालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांना हटवण्याची मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज धानोरकरांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व समर्थक नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र त्याआधीच वडेट्टीवार गट सक्रिय झाला. गटनेते राजेश अडूर यांनी एक बैठक बोलावली आहे. यात 11 नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत धानोरकर गटानं बोलावलेली बैठक अवैध असल्याचं अडूर यांनी जाहीर केलंय. तसंच गटनेत्यालाच बैठक बोलावण्याचा अधिकार असल्याचंही अडूर यांनी स्पष्ट केलंय. आणि त्यामुळे धानोरकर यांच्या कार्यालयातील बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सर्वच नगरसेवकांवर काँग्रेस शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं गटनेते राजेश अडूर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे धानोरकर गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. बाकायदा सभी के 27 नगरसेवक के घर में जाके पत्र देकर रिसीव्ड साइन भी लिया हूँ कि सभी के घर में ये विप पत्र जो घटनेता विप है ये जारी हो गया है 27 नगरसेवक को. और यहाँ पर आज 27 में से 10 नगरसेवक उपस्थित हैं और 11वीं जो हमारी नगरसेविका है संजीवनी वासेकर वो हॉस्पिटल में है. मेरे साथ में वीडियो कॉल पे बात भी हो चुकी है, हमारे ठहराव में मंजूर भी हो गया है. हमने वीडियो कॉल पे बात करके उनकी सहमति लेके मंजूर भी किया ठहराव. तो आज जो अनुपस्थित नगरसेवक है यहाँ पर 16 नगरसेवक, उन पे व्हिप लागू हो चुका है. उन्होंने पार्टी का शिष्टभंग करके पार्टी में की मीटिंग में आज आए नहीं, तो यही अनुपस्थित की इनकी साइन जो है हमारे पास आज जो मंजूर की है, जिनकी साइन है और जो नहीं आए उनकी साइन नहीं है, वो पूरे मिलाकर हम विवा एक्ट में उनके डिस्क्वालिफिकेशन का व्हिप जारी करने के लिए डिस्क्वालिफिकेशन का करने वाले हैं. आता पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधून वेगळ्या झालेल्या 20 खासदारांच्या गटानं अखेरीस विलिनीकरणाचा निर्णय घेतलाय। या 20 खासदारांच्या गटानं त्रिपुरामधल्या नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतलाय। नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ही केंद्रातील सत्ताधारी एनडीए मधीलच एक पक्ष आहे आणि त्यामुळे हे तृणमूलमधून फुटलेले खासदार आता एनडीएचाच भाग असतील। तसंच या खासदारांनी टीएमसी पक्ष आणि चिन्हावर मात्र कोणताही दावा केलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।